नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, फिजिक्स शिका मराठीत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, नक्की शेअर करा. चला, आज आपण पाहणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. आपण असं कन्सिडर केले की या ठिकाणी एक डिस्क आहे, ज्या डिस्कचं मास आहे कॅपिटल एम आणि डिस्कची रेडियस आहे कॅपिटल आर. मुवमेंट ऑफ मास ऑफ डिस्क कॅपिटल एम, रेडियस ऑफ डिस्क इज कॅपिटल आर. त्यानंतर आता इथं आयसी आपण मानले मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. लक्षात घ्या, हा ॲक्सिस असेल आणि इथं डिस्क असेल तर डिस्क या पद्धतीने रोटेट होते, बरोबर. हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये ती डिस्क आहे ती काय होते, रोटेट होते. आणि हा त्याचा काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन एक्झॅक्टली डिस्कच्या सेंटर मधून पास होते, बरोबर. तो सेंटर आपण मानलाय कॅपिटल सी. आता लक्षात घ्या, आपण असं मानलं की समजा या डिस्क मध्ये इथं एक छोटासा पॉइंट घेतला आपण, बरोबर का. या छोट्या पॉइंटच्या ठिकाणी आपण एक छोटा इलेमेंट घेतला आणि या इलेमेंटचं मास काय डीएम आहे, बरोबर. आणि या इलेमेंटचं या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे अंतर आहे ते आपण मानलं आर. तर या छोट्या इलेमेंटचा इनर्शिया किती. आपण लास्ट लेक्चरला सुद्धा पाहिले की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ इट्स मास अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. दॅट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर तुम्हाला मास माहित पाहिजे आणि डिस्टन्सचा स्क्वेअर माहित पाहिजे, बरोबर. मग आता डिस्टन्स काय आहे आर, मग या आरचा काय होणार स्क्वेअर आणि या पार्टिकलचं मास काय होणार डीएम. मग त्या बॉडीचा किंवा डिस्कचा इनर्शिया काय होणार आहे छोट्या इलेमेंटसाठी आर स्क्वेअर डीएम. काय होणार आहे आर स्क्वेअर डीएम. पण हा आर स्क्वेअर डीएम कुणाचा इनर्शिया आहे, या छोट्या इलेमेंटचा आहे. हा इलेमेंट कुणाचा आहे, या पूर्ण डिस्कचा आहे, बरोबर. आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय डिस्कचा. कुणाचा विचारलाय डिस्कचा. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या पूर्ण डिस्कचा इनर्शिया काढण्यासाठी एक इलेमेंट, दुसरा इलेमेंट, तिसरा इलेमेंट, चौथा इलेमेंट या पद्धतीने तुम्हाला चेंजेस करावे लागतील, बरोबर. मग हे सगळं करण्यापेक्षा आपण काय करतो, त्या छोट्या इलेमेंटचा इनर्शिया काढला तर त्या छोट्या इलेमेंटच्या इनर्शियावरून इंटिग्रेशन घेऊन तुम्हाला टोटल इनर्शिया ऑफ डिस्क कॅल्क्युलेट करता येईल. आता लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे मास आहे ते आपण कॉन्स्टंट ठेवतोय. फक्त या इलेमेंटला जर तुम्ही सेंटरच्या जवळ घेतलं, थोडंसं दूर नेलं, आणखी दूर नेलं तर प्रत्येक वेळेला जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय होते चेंज होते. म्हणजे इथं व्हेरिएबल कोण आहे डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता इथं बघा, आपण मागच्या इक्वेशन मध्ये ज्या वेळेला रॉडचा विचार केला, रिंगचा विचार केला, त्यावेळेला लिनियर मास डेन्सिटीचा तुम्हाला व्हॅल्यू घ्यावी लागली. इथं डिस्क आहे ती पूर्णपणे भरीव असते, त्यामुळे तुम्हाला इथं सरफेस डेन्सिटी घ्यावी लागते. काय घ्यावी लागते सरफेस डेन्सिटी. मग सरफेस डेन्सिटी घेण्यासाठी आपण सिग्मा वापरतो. सिग्मा म्हणजे काय मास पर युनिट एरिया. समजा आपण मास काय मानलेले एम मानलेले आणि टोटल एरिया काय मानला ए मानला, किंवा टोटल मास कॅपिटल एम आहे आणि त्या ठिकाणी डिस्कचा एरिया काय असणार आहे. आता डिस्क हे सर्क्युलर फेज मध्ये असते, त्यामुळे त्या ठिकाणी पाईल आणि डिस्टन्स किती आहे या डिस्कचं कॅपिटल आर म्हणजे रेडियस. मग रेडियसचा काय होणार स्क्वेअर. म्हणून इथं सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर येईल. समजा आपण काय केलं, हा जो ए छेदात आहे तो इकडे आणल्यानंतर सिग्माला काय होणार मल्टिप्लाय. मग स्मॉल एम ची व्हॅल्यू काय सिग्मा इंटू कॅपिटल ए. आता याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट अबो इक्वेशन. समजा हे डिफरन्शिएट केलं, इथे येणार डीएम. सिग्मा कॉन्स्टंट आहे त्यामुळे सिग्मा, आणि एरिया व्हेरिएबल आहे. एरिया का व्हेरिएबल आहे, कारण या ठिकाणी इथं जर इलेमेंट घेतला तर हा एरिया येणार, इथं इलेमेंट घेतला हा एरिया. एरिया काय व्हेरिएबल आहे, मग तो काय येणार सिग्मा इंटू डीए. डीएम इज इक्वल टू काय सिग्मा इंटू डीए. मग या सिग्माची व्हॅल्यू आणि डीए ची व्हॅल्यू आपण डीएमच्या जागेवरती टाकली. मग आपल्याला काय भेटेल डीएम इज इक्वल टू सिग्मा इंटू डीए. ही व्हॅल्यू जर आपण इथं टाकली तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क विच इज इक्वल टू काय इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू डीएम. आणि डीएम ची व्हॅल्यू काय असणार आहे या ठिकाणी सिग्मा इंटू डीए. देअरफॉर वी कॅन राईट डीएम इज इक्वल टू सिग्मा इंटू डी ऑफ पाय आर स्क्वेअर. आता हे पाय आर स्क्वेअर कुठून आले, तर एरिया जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. कुणाचा एरिया घ्यायचा आहे, या पर्टिक्युलर इलेमेंटसाठी घ्यायचं आहे, बरोबर. मग या इलेमेंटचं सेंटर पासूनचं अंतर हे आर आहे, मग एरिया येणार हा. या छोट्या एरियासाठी घ्यायचंय, बरोबर आहे का. मग एरियाची व्हॅल्यू काय टाकली पाय आर स्क्वेअर, बरोबर. याला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर या ठिकाणी काय होणार, हा पाय कॉन्स्टंट आहे तो आहे सरेल आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होणार 2r
आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होणार 2r आणि प्लस तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याच्यामध्ये आरचं पण इंटिग्रेशन घ्यावं, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे. सॉरी, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बरं का, डी ऑफ पाय आर स्क्वेअर. मग आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन नाही, काय डेरिव्हेटिव्ह आहे. आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार 2r, हा पाय कॉन्स्टंट, आणि पुन्हा r चा डेरिव्हेटिव्ह येणार, त्या ठिकाणी तो काय असणार आहे dr. म्हणजे तुम्हाला dm ची व्हॅल्यू काय भेटली, सिग्मा इंटू 2 पाय r इंटू dr. ही व्हॅल्यू dm ची तुम्हाला या इक्वेशन मध्ये टाकायची, बरोबर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू r इंटू काय येणार आहे आर स्क्वेअर, म्हणजे हा आर स्क्वेअर तसाच राहील, आणि इंटू डीएम आहे, तर या डीएम ची व्हॅल्यू ही पूर्ण ही आहे अशी इथं टाकली, बरोबर. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा सिग्मा कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, आणि या ठिकाणी आर स्क्वेअर इंटू आर काय होणार आर चा क्यूब, काय होणार आर चा क्यूब, आणि जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेतले 2 पाय इंटू सिग्मा, इंटिग्रेशन मध्ये राहिलं आर क्यूब डी आर, बरोबर. आता या ठिकाणी इंटिग्रेशन कुणाचं घ्यायचंय आर क्यूबचं. आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, काय आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे पॉवर मध्ये आपण काय करतो, एक मिळवतो, आलेली टोटल पॉवर पुन्हा छेदामध्ये घेतो. मग इथं पॉवर मध्ये किती आहे 3 प्लस 1 किती आलं 4, मग आर एस टू 4, आणि हे 4 कुठे घ्यायचं छेदामध्ये घ्यायचं. आणि लिमिट ऑफ इंटिग्रेशन काय आहे 0 टू r. लिमिट ऑफ इंटिग्रेशन कुणानुसार ठरतंय लक्षात घ्या, या ठिकाणी हे अंतर आहे, हे कमी केलं तर 0 कडे जाईल आणि वाढवलं तर कुणाकडे जाईल इथपर्यंत. याच्यापेक्षा जास्त जाईल का, इथं एलिमेंट घेऊ शकता का डिस्कचा, नाही घेता येणार आपल्याला, बरोबर. जास्तीत जास्त अंतर किती कॅपिटल आर, आणि कमीत कमी अंतर किती 0, म्हणून लिमिट ऑफ इंटिग्रेशन काय आहे 0 टू r. आता या ठिकाणी काय केलं लक्षात घ्या, हा 2 पाय तसाच ठेवलाय, आणि सिग्माची जी व्हॅल्यू आहे, सिग्माची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये दिली m अपॉन पाय आर स्क्वेअर. मग ही m अपॉन पाय आर स्क्वेअर व्हॅल्यू सिग्माची टाकली तर इथं m अपॉन पाय आर स्क्वेअर येणार इंटू 2 पाय येणार इंटू आर एस टू 4 अपॉन 4, बरोबर. मग आता इथं स्मॉल आर जो आहे तो इथं ठेवलेला आहे, आणि हा जो 4 आहे तो कॉन्स्टंट आहे, तो फक्त बाहेर घेतला, बरोबर. म्हणजे काय मिळेल आपल्याला 2 पायला पाय काय होणार कॅन्सल, 2 इंटू काय येणार m, आणि छेदामध्ये काय येणार आहे 4, इकडचा 4 जो होता इथला तो आपण बाहेर घेतला, बेक वे बेदुने 4, किती आलं m अपॉन 2 आर स्क्वेअर, m अपॉन 2 आर स्क्वेअर, आणि आर एस टू 4 0 टू r त्याचं लिमिट आहे. फक्त काय करायचं आता लिमिट ऑफ इंटिग्रेशन त्या ठिकाणी टाकायचे. पहिल्यांदा आर ची स्मॉल आर ची किंमत काय टाकायची अप्पर लिमिट मायनस काय टाकायची लोअर लिमिटची व्हॅल्यू, बरोबर. मग बघा m तसंच राहील, आर स्क्वेअर जो आहे तो तसंच राहील, 2 पण तसंच राहील, म्हणजे m 2r स्क्वेअर m अपॉन 2r स्क्वेअर इथं राहिलं, आणि इथं स्मॉल आर ची व्हॅल्यू पहिल्यांदा अप्पर लिमिट दॅट इज कॅपिटल आर एस टू 4 मायनस लोअर लिमिट 0 रेस टू 4. आता हे 0च आहे ते कॅन्सल होणार, बरोबर. पुढं आता हा कॅपिटल m जो आहे तो आहे असं ठेवलाय, 2r स्क्वेअर आहे असं ठेवलंय, आणि हा आर एस टू 4 सुद्धा आहे असं राहतोय. या आर स्क्वेअर मधले इथं 2 कॅन्सल झाले, इथं 2 राहिलं, म्हणजे आर स्क्वेअर शिल्लक राहिलं. आर एस टू 4 म्हणजे आर चा 4 वेळा गुणाकार, आणि आर स्क्वेअर म्हणजे आर चा 2 वेळा गुणाकार. खालचे 2r आणि वरचे 2r कॅन्सल झाले, वरती 2r राहिले, म्हणजे आर चा स्क्वेअर राहिला. म्हणजे आपल्याला मिळेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज इक्वल टू 1/2m, आणि इथं राहिलेला आर स्क्वेअर m इंटू आर स्क्वेअर. From this equation, we can calculate moment of inertia of disk about an axis of rotation passing through its center of mass and perpendicular to its plane. असं म्हणलं तरी पण चालते.